दापोली खेड या राज्य महामार्गाचे रुंदीकरण आणि खडीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे। या मार्गावरील नवशी येथील पुलाचेही रुंदीकरण करण्यासाठी या पुलाच्या स्लॅबचा अर्धा भाग तोडण्यात आला असून या ठिकाणी संरक्षणासाठी केवळ पत्रा लावण्यात आला आहे, तर त्याला आधार लोखंडी सळईचा देण्यात आलाय। या लावलेला पत्रा धोकादायक ठरणार असल्याची भीती या मार्गावरून जाणाऱ्या चालकांनी व्यक्त केली आहे। दापोली तालुका हे पर्यटन स्थळ असून राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक दापोलीत आपली वाहने घेऊन येत असतात। त्यांना कोकणातील रस्त्याचा अंदाज नसल्याने सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांची या पत्र्याला धडक बसल्यास ते वाहन संरक्षणासाठी लावलेल्या पत्र्यासह या नदीच्या पात्रात सुमारे 25 ते 30 फूट खोल कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते। सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता या मार्गाचा वापर करतात, तरीही त्यांना हा धोका लक्षात आला नाही का? अपघात होऊ नये यासाठी सारी काळजीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना घेता येत नाही का, असा सवाल चालक आणि प्रवासी वर्गातून आता केला जात आहे। दापोली खेड मार्गावरचा नवशी येथील पूल, आता इथे फक्त पत्रे मारलेत आणि त्याला शिगा लावून ठेवलेले आहेत फक्त, आणि हा पूल एवढा पाडलेला आहे। आता त्यात जर पत्र्याला कोणी कुठल्या वाहनाने ठोकर दिली तर तो पत्रा टिकणार आहे का? वाहनासकट सगळं एवढ्या 25 ते 30 फूट खाली खड्डा आहे, त्याच्यामध्ये गाड्या पडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। आता ह्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये काही सेफ्टी मेजर्स वगैरे हा प्रकार काही आहे का, तो काही दिसत नाही। आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता या संदर्भात काही आदेश देतील का, याची आता वाहन चालकांना प्रतीक्षा आहे। कोणच लक्ष देत नाही। एवढं एक फक्त तो पत्रा लावलेला आहे, तकलादू पत्रा आहे। त्या पत्र्याला कुठल्या वाहनाने धडक दिली तर त्या पत्र्यासकट वाहनं खाली जाण्याची शक्यता आहे। कोणीच लक्ष देत नाही, कोणाला काय पडलेलं नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।